गाव कासेगाव जवळ आहे. शेने कासेगाव जवळ आला नाही. 1 किलोमीटर आहे फक्त आपलं अंतर तिथून. कधी येणार आहे तुम्ही? 2 दिवसानंतर काय? चालतं याच्या आधी फोन करा मग जाणं. हां चालतं. तर आता आणि खाद्याला ऑर्डर आले ना आणि साहेबांनी कसलं छान शिवलंय. तिकडे दाखवते होय की मी माझं शिवलेलं दाखवणार फक्त कुठनं. तर ही शिलाई ह्यांचे आणि ही माझे आणि हे अजून सगळं आम्हाला असं पॅक करायचंय. इकडं 2 पॅकिंग झालेली आहेत, इकडं 1 पॅकिंग झालेलं, आता 4 पॅकिंग झालेत है ना. आणि ही एक ऑर्डर, ही एक ऑर्डर आणि ही एक ऑर्डर एकाच दादांचे. ह्या 3 ऑर्डर, ह्या 2 वेगवेगळ्या आहेत. मी शिवणार आहे, मी तीच म्हणते. तर काय केलंय सा? कुठल्या पद्धतीची आहे शिलाई? मला काय कळलं काय झालं. खाते दाखव कसं दाखवा की त्याला, तुम्हाला मस्त असं दाखवायला कुठं केलं बाई नेलं वाटतं खाद्य. याच पॅकिंग केलं. एखादं उघड ओके उघड आहे बघते. कुरिअरचं असलं ग. कुरिअर कधी केलंय तेव्हा. हे बघा खाद्य कसं आहे. हे अशा प्रकारचं आहे. हो सॉरी. चला आता एवढं अजून पॅकिंग करायचं आहे. इकडं त्यात 2 बॅग आहेत काम कसं आहे त्यात 1 बॅग आहे. म्हणजे वेळ खावा. अगं बाकीची काम इतकी काढली ती. मागाशी साहेब काय म्हटलं सबलाईन काढायची आहे. तरी सगळी काम पेंडिंग पडायला लागले. दुर्लक्ष व्हायला नको. सकाळपासून ह्याच्यातच आहे त्यांनी. आता आणि कोल्हापूरला जाणार आहेत. हे सगळं पार्सल द्यायला. ज्यांचं पेमेंट आलं ते पार्सल पाठवल्याशिवाय समाधान नाही वाटायचं. पैसे दुसऱ्या घेतले डोक्याला ताप नको. कालच गेलो नाही तर इतकं बेकार वाटत होतं. तरी त्या दादाचे मेसेज केलं मी, फोटो बिटो टाकलं. ते सगळ्यांच्या कमेंट इतक्या छान आली त्या. म्हणजे रिप्लाय असं दादा 2 दिवसांनी पाठवा, 4 दिवसांनी पाठवा. सगळं बरोबर आहे पण आता एक आपल्या बाजीचा अड्डा नाही म्हणून. अड्डा असतं तर अंट चालू करायचं तर बाद झाली का. तुम्हाला अड्डा नाही म्हणून हे सोपं वाटतंय. मी तर काय करणार आहे शेवटी वजेची काम आहे ना. बिझनेस हे करायचं आहे की आपण चालू मोठा मिशनरी वगैरे आणून. आणि सप्लायर काय जाय घ्या ऑफलाईन आपल्या वस्ती उभ्या. ठिकी छापायची आहेत अजून. काहीच केलं नाही. अशी प्लेन ठिकी चाललेत सगळी द्यायची. त्यात ही पेशव्या भरतोय आम्ही अशा. असा विषय आहे. बघू कशी शिवतेस तू. ओके. तर इकडं 2 ऑर्डर आहेत. ही दाखवली असते जवळ नका त्यांच्यावर त्यांचा नंबर लिहिला आहे. तसा नंबर देता येत नाही. त्यांची परमिशन काढूनच नंबर देता येतो. बरोबर आहे का. आपल्या काही एके ठिकाणी व्हिडिओ असतं शेवटी कुणाच्या परमिशन शिवाय कुठलीच गोष्ट करायची नसती. एवढ्या ऑर्डर कशा तर पूर्ण करतो. परत आपल्या त्या मोठ्या मार्गाच्या लागू त्या घरातली रिझल्ट हा 100% येणार. त्यात काही विषयच नाही. बरं चला आता ते राहिलं सगळं पॅकिंग करूया. त्याच्यावर फक्त आम्ही रायबा 25 फक्त रायबा नाव टाकले ह्याच्यावर. 30 अशा बॅगा केलेले आहेत. तर ह्याला काल आम्ही 4 वाजता घेतलेलं. 7 वाजता जात होय. रात्री काल नाही काल 4 ते 7 आणि त्या पुन्हा मग ही सगळं भरलं आणि कोल्हापूरला 7 वाजता जायचं तर 8 वाजता ऑफिस बंद. होय. सगळ्या अशा गोष्टी भरपूर आहेत. अजून बरोबर शेअर करणार कारण आमचा पहिला अनुभव आहे. आणि जर एखाद्या बिझनेस मध्ये पडणार असेल तर समजेल. म्हणजे एकच आहे ना शेअर केलेलं चांगलंच आहे की बाबा किती धावपळ आहे किती हे आहे. मिशनर घेतले का नाही एकदा मग एवढी धावपळ नाही. अजून आपल्या टिक्की छापायची म्हणजे आपल्या ब्रँडची. त्याला किती डेडिकेशन द्यायला लागते. वेळ पाहिजे. वेळ सगळा वेळ त्यालाच दिला पाहिजे. व्हिडिओकडे दुर्लक्ष होता कामा नये. नाही बाई वेळेवर नाही दुर्लक्षित. भाजीचं आपलं रान मोकळं झाली की फेर द्यायचं जातात आपल्या रानातच. ती गोडी घ्यायची ठरल्या घ्यायची आणायची. अजून त्यांनी सांगितलं 28 तारखेच्या आत घेऊन जावं. 25 26 असेल नाही हो 26. काल 25 होती. हा 26 आहेच. 2 दिवसात होय. बरं चला आधी कामावर 3:22 3:22 दुसऱ्याला कधी कसं लागले 11 होय. आणि आमचं आवडलं झाले. जेवलो खाल्लो मध्ये तिथलं त्यांचे काम आलं. परीक्षाचं सगळं व्यवस्थित घ्यायचं. आता जास्त ऑर्डर आली. जाता ही ऑर्डर आली. मला आणि एक 12 लागतील होते.
वेळ आहे माणूसभर कमी पडतो. त्यामुळे आम्ही काल व्हिडिओ म्हणजे आजचा व्हिडिओ सोडलेला नाही, कारण की होय म्हणजे कुठं ह्या स्नेहाचं म्हणजे रायबाजवळ बाजीजवळ जाऊन असं वेळ द्यावा असं वेळच नाही. इकडे पसारा लावायचा. इकडे अजून पसारा पडला तर हे गेलेच पुढं. हे सगळं मला आवडलं पाहिजे. होय व्हिडिओ कसा करायचा, कसा एडिट करायचा, सगळं प्रश्न आहे. झाले एवढ्या ऑर्डर देऊया आणि आपलं ऑफलाईन म्हणजे हा एक आधी चालू ठेवणार आहे मी, फक्त जरा बऱ्यापैकी ऑफलाईनच. कारण की काय होतं एक तरी आम्हाला वेळ मिळत नाही, भरपूर व्याप आहे आमच्या मागे. त्या टोळी पण आली त्या अजून म्हणजे तुमच्या बरोबर अजून तिकडचं म्हणजे शेअर केलंय पण ऊस शेअर केलं नाही, तेवढं ऊस जायचं. होय सगळी कामं संगत चालू आहेत. आणि मग व्हिडिओ मी तर केला असता तिथे जाऊन, पण काय करायचं, तीच काय ही पण महत्वाचं आहे. अशी कराडची पण ऑर्डर आल्या तर हे फोनवर बोलण्यात करण्यात भरपूर असा वेळ निघून चाललाय. त्यामुळं काय करायचं काय समजना झालंय ऑनलाईनचं. गाडी पुढे घ्या म्हणते. चला आली गाडी. सगळं आखीव रेखीव लिखाण काम पण करायला लागते, आतल्या पिशवीवर आणि वर सुद्धा. दुसरं काय तर नाव आहे. तर हे सगळं असं आहे. तर तिथे गाडी आल्या. भाऊजीने किती लांब गाडी लावली, एवढं कोण उचलणार नाही भाऊजी, वजी जास्त आहेत ती. काढूया की, थांबा बर दोघं द्या. तर आता ह्यांनी बघा ही सगळं असं गाडीत भरलंय आणि आता कोल्हापूरला जाणार आहेत. वाजलेत आत्ता बरोबर 3:45. तर गाडी वळवायची चालली आता बघूया. टाटा. अशा पद्धतीने पार्सल गेलेलं आहे. आणि हे इथं खाद्य आहे. आता हे सगळं इथला पसारा लोट झाड वगैरे केली पाहिजे, का तर भरपूर पसारा झालाय. आणि हे सगळं काल आम्हीच केलं. खाद्य इथं मिक्स केलं, इथं सगळं नंतर टाकून दिलंय. हे आवरायला मला जवळजवळ आता तासभरच आहे. चला आवरून घेते आणि मग शेअर करते. ही सगळी घाण आत्ता आवरलं इथलं सगळं काम. अजून हे खाद्य आहे, आता हे विक्रीसाठी ठेवलेलं आहे ऑफलाईन. अजून तयार केलं पाहिजे. इथे एक 25 किलोची बॅग शिल्लक आहे. आणि हे आम्हाला आमच्या पाहुण्यांनी भात दिले थोडीशी. तसं इथे किती घाण होती मागाशी बघितली तुम्ही. तर सगळं स्वच्छ झालंय. आणि हा कचरा, तर चला आता टाकून येते मी कचरा. आणि आता बघूया ह्याची ऑर्डर येईल तशी ऑफलाईन घ्यायची. होय ती आता जेवढं मोकळं झालं तेवढं. आता हे पायपा काढायचे त्या अशा, हे अशा पायपा काढायला चालले त्या. आणि मग रोटर मारायचा ऊस बाहेर जायला, मग पायपा घेतो काढून. काम उरकून आम्हाला जायचं घोडा आणायला आज. त्यांनी सांगितलं आज काय पण करून घोडा घेऊन जावा. अशा पायपा घ्यायला लागतात काढून. ह्या पायपा घेतो सगळ्या काढून. अशा सायकल आणून लागली कोण एक घोडा ही आपली राणी. चला तरी आणले मिशन आता जोडीदारांनी नेलेले आपल्या. त्यानं त्याच्यातनं घेऊन आलो. मिशन लागले म्हणजे जेवढ्या पायपावर काढले त्या बघा, या काळ्या पायपावर त्या वर काढले तेवढ्या लागल्या म्हणून गुंडाळायच्या. आणि आज काय पण करून त्यांनी सांगितलं घोडी घेऊन जावा. आज मग काम आधी उरकायचे म्हणलं बरा मग घोडी आणा जायचं. बंधुराचे लागले पाईप काढावर अशा. चला घेऊया गुंडून आता.
ह्यानंच गुंडाळलं. तर हे बघा हे असं चाललं आता. गुंडाळी पायपा हे अशा भैयानं पुढे झाले आहेत. मी इकडे सायकल करू मिशन अशा असं पर्यंत. आता एक पाटका असं झालं. एक पाटकं सगळे घेतो गुंडवून पायपा हे आता. जाऊ दे का हा चला मी चालू राय बा पण राय बाला पण बाबा बस की मग लय पळती बाबा तसं बसणार की तू आईच्या गावात बरोबर. हॅलो नाही जात कुठे होय माझं 70 किलो ए बा 70 आहे. 80 चला राय बा राय भैया चले या या चल चला लय छान आहे सुलतान. शिकवायला लय चांगलं आहे. मागे चालू जरा पाहायला पाहिजे पण त्याला अजून बच्चे आहे. मी बघितलं की सुलतान म्हणत होतो घ्यायचा. त्यांचा आकडा ऐकून आकडी यायला लागली मला. सत्यानला जरा सांगितलं करा ना डायरेक्ट फेर द्या चालवायचं नाही. कुठे जाणार बरोबर नाही निगेटिव्ह समाधान निगेटिव्ह रस्ता चांगला पाहिजे. गोठ्यावर पाहिजे त्याला असन काय घेऊन आला ट्रॅक्टर. आपली इथे केल्याशिवाय फिरवून आणायचं आपल्या इथे कसं आपल्या सगळ्यातल्या कवा पण होय तसं करावं असतं. होय अर्धुष्यात आदत मधले तुम्हाला नाही पण आदत मध्ये झाला व्यायाम आधीमध्ये शिकवलं पाहिजे फक्त. आता कळाल तर पाहिजे हा ती शिकवायचं की रे आदत मध्ये. खरं पहिली माणसं काय करत होती माहिती आहे? डायरेक्ट दुष्यात पळवत होती डायरेक्ट दुसऱ्यात पळत होती. फक्त व्यायाम आता आपण करतो ना फेर व्यायाम बाहेर काढले मैदान तिथले इथे पाहिजे. आता कसं आदत मध्ये पाळ करते का ती कसं करत नव्हती पहिली तुम्हाला. पण तो काय म्हणते बाहेर काढ काय पहिल्यांदा त्याच्या म्हणजे चालताना परत मी आहे की मग आपण असे पण म्हणून काठी चालू अनुभव म्हणते याला कुठं आपल्या वस्तू तिथं हा चालू करा. मानले गेला का गोडा पण येतोय. चला काय झालं राय बा चल चल नाही खेळत बस उजून तर मोत होता का माहितीये का भैया उजून आता बघ काय माती झाली वा मग काय नाही पळूया का पण येऊ लागला उसर त्याला ऐकले का कशी काय उपरात असते का काय बरं उडून धर गाडी जरा तर चिप ना आता बघ हो काय बा हो खबर आहे बघ तू त्याला वाटतं फेरायला आलो होय बघ हा सुट्टाला ओढून धरते त्याला ओढून नाही तर गाडी पळतीला का पळतीला का त्याला वाटतं फेरायला आलो पळतीला कसं करूया त्या दस काल्यावर थांबायला लागते प्लेन नाही डोपरा गेलं जागे थांबणार तू पळायला का देत नाही अरे आपण हा गाडी पळणार की हो तमचा सुट्ट
चल 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 हा सुलतान चल तर स्पीड लावलं गेडा बरं चुकवाय बघतो ना आहे ना चल चल सुलतान चल 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 बाया बस काय मारू एक मारू काय मारा म्हणते बाया चल चल अरे बा सुलतान उडून दे चल चल बा चल स्पीड अरे बा हा चला तर आता घेऊन आलोय साहेबासनी अंको गेली आणि इकडं भाजी रायबा शेट जहापास टाकतोय आता आणि आपले भाजी शेट काय बार कसा दमल फिगर मध्ये लगेच येतो देऊ आता तर लय फ्रेश रे आता लय फ्रेश पोहणे नाही हे सगळे काम झाली हो आता तोड इकडे तोड तिकडे पण तोड आले खालत काल तिकडे कॉलेज हो थांबा लागला कसं वाटतंय बाळा चालून आली हो पिल्या मस्त चाललास बाबा क्वालिटी मध्ये तर आपल्याला वशीतला आणलं चालून आता आणि इकडे बांधल्या घोडी म्हणजे काय राणी आणि सुलतान आणि आपले भाजी शेट